नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये। तर आज मी बनवत आहे गुलगुले। गणपती बाप्पासाठी रोज रोज वेगवेगळे नैवेद्य बनवत असतो आपण। तर आज मी गुलगुले बनवत आहे आणि गहू आणि गव्हाचं पीठ आणि गुळाचा वापर करून हा पदार्थ मी बनवत आहे। तर रेसिपी एकदम सोपी आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर सर्वात आधी मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। त्यात थोडंसं मीठ टाकायचं। मीठ टाकल्याने गोड पदार्थाची चव जास्त छान होते। आणि त्यामध्ये मी 1 वाटी गुळाचं पाणी गरम करून ते थंड केलं आहे। ते मिक्स करायचं आता दोघं। कुठलेही लम्स राहणार नाही याची काळजी घ्यायची। छान असं मिक्स करून घ्यायचं आणि लागत ते पाणी टाकायचं आपण, कारण ती कन्सिस्टन्सी खूप पातळ पण नकोय, खूप घट्ट पण नकोय। या पद्धतीने बॅटर रेडी आहे। तर 10 मिनिट मी त्याला रेस्ट देणार आहे आणि 10 मिनिटांनी तुम्ही बघू शकता छान असं पीठ झालेलं आहे। त्यात थोडंसं सोडा घातलेला आहे मी आणि तेलही तापत ठेवलेलं आहे मी एक साईडला आणि सोडा छान मिक्स करून घ्यायचा आहे त्यामध्ये। तुमच्याकडे या रेसिपीला काय म्हणतात मला कमेंट करून नक्की सांगा। सो आता गुलगुले मी तेलामध्ये टाकले आहेत तळायला। छान असे फुगले आहेत, तुम्ही बघू शकतात। ते मीडियम आचेवर या गुलगुल्यांना तळायचं आहे। खूप हाय फ्लेम पण नको आहे आणि खूप लो पण नको आहे। बघू शकता छान फुललेले आहेत गुलगुले। मस्त असा कलरही आलेला आहे। एकदम झटपट तयार होणारी रेसिपी आहे ही। नक्की ट्राय करून बघा आणि कशी वाटते तुम्हाला मला नक्की सांगा। सो आपले गुलगुले रेडी आहेत बाप्पासाठी बनवलेला नैवेद्य। मी आता काढून घेते ते सर्व। सो आता बाप्पाला नैवेद्य दाखवून आरती करून घेतो आम्ही। आणि रेसिपी कशी वाटली तुम्हाला मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। भेटूया लवकरच नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तोपर्यंत काळजी घ्या। धन्यवाद।